नमस्कार. मी राजेंद्र वागचौरे. रोज नवीन नवीन विषय घेऊन आपल्या समोर येत आहे. आपण सर्वजण वाट पाहतो की संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान आपल्याला महिन्याला वेळच्या वेळी येईल आणि शासन असं सांगतं की जर आपण ऑनलाईन नाही केलं, आपण जर KYC नाही केली तर आपलं अनुदान बंद केलं जाईल. परंतु माझ्याकडे आज असे काही उदाहरणं आहेत की ज्यांनी KYC केलंय, अपडेट केलंय, DBT केलंय, सगळं काही केलेलं असताना सुद्धा त्यांचे अनुदान आजपर्यंत आलेलं नाही. त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर काही वेगळ्या प्रकारचीच कारणं पुढे आलेली आहेत. तर याच्यात माझं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि कालच ज्यांनी शपथ घेतली ते आमचे आमदार बच्चूभाऊ कडू यांना विनंती राहील की अपंगांची कशी घोर फसवणूक होते ते यातून आपल्या लक्षात येईल. की आपण दिव्यांगांना पेन्शन जर नाही आली तर त्यांना सांगतो की तहसीलदारांना अर्ज करा. तहसीलदारांना अर्ज केल्यानंतर ते सांगतात की बाबा तुमचं अपडेट करून घ्या, KYC अपडेट करा, आधार कार्ड अपडेट करा, बँकेत जा, पासबुक भरून आणा, हे करा ते करा. आणि हे सर्व केल्यानंतर सुद्धा पेन्शन नाही आली तर तुम्ही सांगता की आम्हाला अर्ज करा, आम्ही वरती पाठवून देतो आणि चौकशी करतो. परंतु खरं काय कारण आहे हे कळलं पाहिजे. काही लोकांची पेन्शन येते, काही लोकांची येत नाही. सगळ्यांनी एका वेळी अर्ज केलेले आहे, सगळ्यांचे एका वेळी KYC झालेलं आहे, सगळ्यांचे कागदपत्र अपडेट आहेत. फक्त या विभागाचे 2 विभाग झाल्यामुळं एक तर गेला समाज कल्याणला, एक गेला दिव्यांग कल्याणला. दिव्यांगांची पेन्शन ही दिव्यांग कल्याण मार्फत मिळणार आहे आणि इतर ज्या काय आहे श्रावण बाळ, विधवा, ज्येष्ठ नागरिक या पेन्शन समाज कल्याण मार्फत मिळणार आहे. या 2 विभागामुळं आमच्या दिव्यांग बांधवांवर अन्याय कसा होतो याचं एक उदाहरण आता आपल्या समोर एक आलेलं आहे. मित्रो, राज्यामध्ये आपण ज्यावेळेस KYC केली, सर्वांनी केलेली असेल, तर आपण जी KYC केली तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि त्यात चेक करा की आपली योजना कोणती आहे. एक गमतीशीर किस्सा बघा कसा झालाय की श्रावण बाळ योजना ही शासनाची योजना आहे. या योजनेसाठी 65 वर्ष पूर्ण वयाची अट आहे. 65 वर्षाच्या पुढे गेल्यानंतर श्रावण बाळ योजनेमध्ये घेतलं जातं. परंतु ज्या व्यक्तीचं वय लगभग आता 30-32च्या आसपास असेल, अशा व्यक्तीचे पेन्शन ही श्रावण बाळ मार्फत आपल्यापर्यंत येत आहे. आणि ती पेन्शन श्रावण बाळ मधून आल्यामुळं अडचण अशी झाली की त्यावेळेस अर्ज गेले, सगळ्यांना सारखी पेन्शन होती म्हणून ते चालत होतं. परंतु आज विभाग वेगळे झाल्यामुळं ऑनलाईन मध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला दाखवू शकतो मी की ऑनलाईन प्रक्रियेमध्ये श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना असं स्पष्ट लिहिलेलं आहे आणि हे अपंगांची पेन्शन आहे. आणि आपण वाट बघत होतो की KYC झाले नसेल, येईल. परंतु जर ही योजनेमध्येच बदल झालेला असेल तर हे पेन्शन येणार कशी. दुसरी याच्यात अजून एक सांगायला पाहिजे की दुसरा एक अनुभव असा आहे की ज्यांची श्रावण बाळ योजनेमध्ये नोंद आहे परंतु त्यांना 2,500 रुपये पेन्शन येते. एक मिनिट. श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना या व्यक्तीला सुद्धा काल परवा 2,500 रुपये पेन्शन दिव्यांगांच्या अकाउंटवर DBT द्वारे आलेली आहे. मग जर ह्या व्यक्तीला श्रावण बाळ योजनेतनं, आता याचं वय साधारण 25 एक असेल या व्यक्तीचं, आणि याला श्रावण बाळ मधून पेन्शन येते 2,500 रुपये, आणि त्याच्या शेजारी राहणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला श्रावण बाळ योजनेमध्ये नोंद झाल्यामुळं त्याला पेन्शन येत नाहीये. त्याचप्रमाणे ज्यांची नोंद संजय गांधी निराधार योजनेला आहे अशा लोकांची सुद्धा पेन्शन
काल परवापर्यंत आलेली नाहीये. तो पण एक विषय आपल्याकडे आहे बाबा. संजय गांधी निराधार अनुदान योजना, काय या योजनेचे सुद्धा अनुदान आलेलं नाहीये. त्याची कारणं विचारायला गेलं तर आपल्याला सरकारी अधिकारी काय सांगतात की फक्त केवायसी करा, अपडेट करा, हे करा, ते करा. परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपल्या समोर आल्या पाहिजेत. या गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजे. आपले नक्की आपण कोणत्या योजनेमधनं लाभ घेतोय, कोणत्या योजनेचा लाभ आपल्याला मिळतोय, हे सर्व आपण जाणून घेतलं पाहिजे आणि याचा पाठपुरावा सतत करायला पाहिजे. आता ह्या गोष्टी सहज चर्चेतनं उघड झाल्या. काल परवा आम्ही सहज चर्चा करत असताना ह्या गोष्टी उघड झाल्या आणि त्याच्यावर आवाज उठवणं गरजेचं वाटलं, म्हणून आज हा व्हिडिओ करण्याचं कारण आहे. कारण असे अनेक प्रकार आहेत. अनेक खेडेगावांमध्ये ज्यांनी की आता यांनी ठीक आहे, आता यांनी स्क्रीनशॉट मारले त्यामुळे ते आमच्या लक्षात आलं की बाबा अडचण काय निर्माण झाली. परंतु ज्या लोकांनी फक्त डायरेक्ट केवायसी केले आणि शासनाच्या वर्षावर राहिले आहेत, तर त्या लोकांचं काय? त्या लोकांच्या कसं लक्षात येणार? ते लोक तर वाटच बघत बसणार. शासन सांगणार डीबीटीद्वारे आम्ही काय करणार, येईल वरनं येईल वरनं येईल, फक्त वाटच बघायची. म्हणजे शासनाला फक्त दिव्यांगांची संख्या कमी करायची आहे का? आज तुम्ही UDID द्वारे टेम्पररी प्रमाणपत्र रद्द करून त्यांचे 50% लाभ बंद केलेले आहेत. 50% लाभार्थी तुम्ही बाहेर काढलेले आहेत आणि आता अशा काहीतरी चुकीच्या योजनांमध्ये दिव्यांगांना टाकून त्यांचे पण लाभ बंद करतायत. नक्की चाललंय काय? शासकीय अधिकारी शिक्षण घेऊन सेवेत रुजू झालेत की पैसे देऊन वशिल्याने रुजू झालेत, असा पण आता एक शंका यायला लागली. आम्ही अर्ज करताना संजय गांधी निराधार योजनेचा अर्ज केलाय, त्याला रिसर कागदपत्र जोडलेत, वयाचा दाखला जोडलाय, अपंगाचं सर्टिफिकेट जोडलंय. असं असताना या व्यक्तीचं श्रावण बाळ योजनेमध्ये नोंद होतीच कशी? हा चौकशीची बाब आहे. यावर शासनाने विचार करावा. संबंधित व्यक्तींना त्वरित अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करावं आणि ज्या काही लोकांकडनं ह्या चुका झालेल्या आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि राज्यातील सर्व जे काही अनुदान थकीत आहे त्यांची पडताळणी करण्यात यावी की त्यांचं अनुदान थकीत का राहतंय, महिन्याच्या महिन्याला का येत नाही. याबाबत मी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय अपंग कल्याण आयुक्त यांच्याशी पत्रव्यवहार करणारच आहे. परंतु ज्या ज्या राज्यात तालुक्यांमध्ये हा प्रॉब्लेम असेल तर माझी प्रत्येक दिव्यांग बांधवाला विनंती आहे की आपण आपली केवायसी केलेली असताना त्या केवायसी चेक करा. त्यामध्ये तुमचं अनुदान कोणत्या योजनेतनं येतंय ते बघा आणि संबंधित तहसीलदारांकडे तसं अर्ज करा की माझं जे काही अनुदान येतंय ते ह्या योजनेत येतंय, हे चुकीचं आहे. मी अर्ज करताना संजय गांधी निराधार योजनेचा अर्ज केला होता, त्या योजनेअंतर्गतच मला अनुदान मिळावं. म्हणजे ज्या वेळेस इथून पुढे अनुदानामध्ये वाढ होईल ते वाढ तुम्हाला वाढवून अनुदान मिळत जाईल. तर आज एवढंच. धन्यवाद.